तर मित्रांनो, आता आपण बघितलं की स्टॅटिक नेट काय असतं. आता मी तुम्हाला सांगतो की डायनॅमिक नेट काय असतं. जसं आपण बघितलं की स्टॅटिक नेटमध्ये एका पब्लिक आयपीला एका प्रायव्हेट आयपी सोबत अटॅच केले जातं परमनेंटली. डायनॅमिक नेटमध्ये असं नसतं. डायनॅमिक नेटमध्ये काय असतं ना, एक लिस्ट ऑफ आयपी ॲड्रेस असाइन केली जाते, एक पूल असाइन केला जातो आणि जसं ज्याला गरज असेल तो त्याप्रमाणे इंटरनेटवर जाऊ शकतो त्या पर्टिक्युलर आयपी जी पण फ्री असेल त्याला यूज करून. ओके. तर ते कसं आता आपण समजून घेऊया. डायनॅमिक नेटमध्ये कसं असतं ना, सपोज करा इकडे एक लिस्ट आहे. ओके. एक लिस्ट घेऊया आपण, जी की आहे पब्लिक आयपीजची. ठीक आहे. पब्लिक आयपीज. तर आपल्याकडे ह्या मध्ये सपोज करा 10 पब्लिक आयपी अवेलेबल आहेत. 1.1.1.1 ते ठीक आहे 1.1.1.10 पर्यंत. ठीक आहे. हे असे आपल्याकडे 10 आयपी ॲड्रेस आहेत. ठीक आहे. 2, 3, 4, 5, 6, 7, 8 सॉरी. ओके. 8 काय झालं? ओके. 8, 9. ओके. 8 आणि 9 इथे घेऊया. ठीक आहे. तर अशा आपल्याकडे 10 जे आहेत ते ओके. एक काम करतो मी हे इरेज करतो आधी आणि नीट आपण लिहूया आधी. ठीक आहे. तर मित्रांनो, हे अशा प्रकारे आपल्याकडे 10 आयपी ॲड्रेस आहेत. ठीक आहे. हे पब्लिक आयपी ॲड्रेसेस आहेत. आता कसं होईल ना, इथे पण सपोज करा पीसी आहेत बरेचसे. हे असे खूप सारे पीसीज आहेत, बरोबर. आता ज्याला जसं गरज असेल, ज्याप्रमाणे ज्याला गरज असेल तसा त्याला पब्लिक आयपी असाइन केला जाईल. सपोज करा पहिला ह्याने रिक्वेस्ट केली. आता सपोज 1.1 फ्री आहे, तर ह्याला 1.1 असाइन केला जाईल. ह्याचा आयपी ॲड्रेस आहे 192.168.1.1. ठीक आहे. आता 1.1ला 1.1 असाइन केला जाईल असं नाही आहे, मी जस्ट एक्झाम्पलसाठी असं बोलतोय. सिमिलरली ह्यानी पण त्याच वेळेला रिक्वेस्ट केली, तर ह्याला मे बी असाइन झाला 1.2. ठीक आहे. ह्याच्यातलाच आयपी ॲड्रेस 1.2 असाइन घ्यायला. आता फॉर एक्झाम्पल आपल्या नेटवर्कमध्ये ना, हा जो लोकल एरिया एक आहे, ह्याच्यामध्ये ना 20 डिव्हाइसेस आहेत. ओके. 20 डिव्हाइसेस आहेत. आता 20 डिव्हाइसेसला 10 पब्लिक आयपी ऑब्व्हियसली पुरणार नाहीच आहेत. सपोज करा 10च्या 10 पण एंगेज आहेत. ओके. या केसमध्ये 10 पीसीज होते इथे. सगळेच्या सगळे हे ऑक्युपाय केले या लोकांनी. हे 10 डिव्हाइसेस होते. हे सगळ्या 10 डिव्हाइसेसने हे पब्लिक आयपी ॲड्रेस ऑक्युपाय केलेले आहेत. आता जोपर्यंत ह्यातून कोणतरी फ्री नाही करत ना कुठला आयपी ॲड्रेस, तोपर्यंत एक 11th युजर जो असेल त्याला वेट करावं लागेल. त्याला थांबावं लागेल जोपर्यंत ह्याच्यातून कुठला तरी आयपी ॲड्रेस फ्री नाही करत कोणतरी युजर, तोपर्यंत त्याला थांबावं लागेल. ठीक आहे. जसं याच्यातून कोणतरी फ्री करेल, सपोज करा ह्यांनी ह्याचा सिस्टम ओके डिस्कनेक्ट केला, ह्याचं काम झालं, ह्यांनी बंद केला. आता ह्याला जो आयपी ॲड्रेस होता, ह्याला सपोज फॉर एक्झाम्पल 1.9 असाइन होता. आता हा 1.9 ह्या युजरला असाइन केला जाईल. ओके. तर डायनॅमिक नेटमध्ये असं वर्किंग असतं. ओके. होप करतो तुम्हाला समजलं असेल डायनॅमिक नेट. डायनॅमिक नेटमध्ये कसं असतं, एकदा शॉर्टमध्ये परत एक्सप्लेन करतो की पब्लिक आयपीची एक पूल असते, एक लिस्ट असते. त्या लिस्टमधून जसं ज्याला गरज असेल ना, त्यानुसार त्याला अटॅच केले जातात, त्याला प्रोव्हाइड केले जातात ते पब्लिक आयपी ॲड्रेसेस. ओके. आणि जर कुठला आयपी ॲड्रेसेस जर कोणाला हवा असेल आणि सगळे ऑक्युपाय असतील, तर ह्याला वेट करावं लागेल. ओके. तर हेच असतं डायनॅमिक नेट. मी होप करतो तुम्हाला समजलं असेल. काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट्समध्ये तुम्हाला विचारू शकता तुम्ही मला.